राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा तसंच विविध फ्रंटल, सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। आज ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली। यावेळी नगरसेवक इब्राहिम राईत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उर्वरित फ्रंटल, सेल विभाग तसंच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पक्षाकडून अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या। आज पहिल्या टप्प्याची टप्पा क्रमांक 1 ची कार्यकारिणी आणि काही फ्रंटल सेलचे प्रमुख आज नेमण्यात आलेले आहे। काही राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण निर्णय घेताना सर्वांची चर्चा होणे गरजेचं आहे। तर ती चर्चा थोडीशी प्रलंबित आहे। तर दुसऱ्या टप्प्याची यादी बहुतेक आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही देणार आहे। कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिना झाला होता, म्हणून आज आपण कार्यकारिणी जाहीर केली। जे फ्रंटल सेल त्यांचे बरखास्त केले ते काहींना परत नेमण्यात आले, काही ठिकाणी नवीन करण्यात आलेला आहे। अजून मुख्य बदल बऱ्याचशा फ्रंटल सेलमध्ये पेंडिंग आहे, तर ते बदल जेव्हा होईल तर पुढच्या वेळी करणार। आज सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत। वर्धापनदिनाच्या आधी नेमणुका बरेचसे राहून गेले होते, उत्सुकता लोकांमध्ये होती नेमणुका कधी होणार, म्हणून आज आम्ही पहिल्या टप्प्याची कार्यकारिणी, जम्बो कार्यकारिणी पहिली जाहीर केलेली आहे। करत असताना या निवडणुकीत व मागील अनुभवामध्ये बरंचसं विशिष्ट लोकांमध्ये काम करणारी लोक आहेत। वकील सेल आहे, मदत जसं आपण शासकीय मदत सेल काढलं आहे, त्याच्यानंतर वाहतूक आहे, तर असे वेगवेगळे नव्याने असंघटित कामगार आम्ही काढलं। त्या क्षेत्रामध्ये काम करणारे उत्सुक लोक आहेत, ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, म्हणून ते विशिष्ट सेल म्हणजे सर्व घटकांना समाविष्ट करून सर्व नागरिकांना घेऊन आपण पक्ष मजबूत करावा या हिताने आपण आणि त्याच विचारधाराने आम्ही वेगवेगळे सेल्स काढण्यात आले।